नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 29व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते. खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा श्रुत्वान्यस्य सुभाषितः खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति अज्ञान्यानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत् कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजै आवश्यकः संग्रह. अर्थात खिन्न असलेलं विषण्ण असलेलं मन ह्या सुभाषितांच्या ऐकण्याने अतिशय प्रफुल्लित होतं, मनाला उभारी येते. एखादं सुभाषित ऐकल्यानंतर ते पुन्हा पुन्हा ऐकावं, त्याचा अर्थ समजावून घ्यावा ही इच्छा आपल्याला वरचेवर होत राहते. अज्ञानी असलेल्या किंवा अतिशय ज्ञानी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सुभाषितांमुळे प्रभावित करणं सोपं होतं, त्यांना सोप्या पद्धतीने वश करता येतं. आणि म्हणूनच अतिशय सुंदर असलेली ही सुभाषितं ह्यांचा संग्रह कुठल्याही व्यक्तीने आपल्यासोबत ठेवावा असं ह्या सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. सुभाषित म्हणजे काय हो? दुसरं तिसरं काही नाही, तर सुभाषित म्हणजे सुभाषित, सुंदर असा विचार, सुविचार म्हणजे हे सुभाषित. आणि जेव्हा हे संस्कृतमध्ये येतं तेव्हा आम्ही त्याला सुभाषिते असं म्हणतो. संस्कृत सुभाषितांमध्ये अनेक विनोदी विविध विचार सुविचार सांगणारे हे सुभाषित आम्हाला भेटतात. आणि म्हणून रोज कथेच्या अनुषंगाने कुठलं तरी नवीन सुभाषित तुमच्यासमोर मांडावं हा माझा प्रयत्न असतो. अर्थातच त्याचा अर्थही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचवावा ह्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत असते. आणि अनेक माझं स्नेहीजन, आमचे मित्रमंडळी हे माझ्यासाठी हे कष्ट घेत असतात आणि मला सुंदर सुंदर सुभाषिते पाठवत सुद्धा असतात. अनेकांनी पाठवलेली ही सुभाषिते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मन खिन्न असताना सुभाषितांचा उपयोग होतो, किंवा हेच मन जेव्हा खिन्न असतं तेव्हा एखादा मित्र आम्हाला, एखादी मैत्रिणी येऊन आम्हाला समजावते आणि आमच्या मनाला उभारी येते. आणि तसंच कालच्या आपल्या कथेमध्ये आपण बघितलं की जेव्हा श्रीराम अतिशय खिन्न होते, अतिशय दुःखी होते, अयोध्येला सोडून आल्यानंतर आता सुमंत्रांना निरोप देताना त्यांचं मन जेव्हा जड झालेलं होतं तेव्हा एक नावाडी अतिशय धिटाईने त्यांच्याशी बोलायला आला. आपल्या अतिशय सुंदर अशा श्रीरामांच्या गप्पांची त्याने श्रीरामांना हस्त केलं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलं. आणि म्हणून श्रीरामांना हा नावाडी एक मित्र म्हणून आपल्याला अगदी खूप आवडला. जवळजवळ भरतासारखा तू मला आहेस, माझ्या बंधूप्रमाणे आहेस, एवढा आदर आणि मानसन्मान श्रीरामांनी त्याला दिला आणि तो शेवटपर्यंत टिकवला. या नावाड्याच्या प्रसंगानंतर श्रीरामांनी त्याच्यासोबत आपली ही गंगा नदी पार केली आहे आणि गंगेच्या दक्षिण पहिल्या तिठावर ही सगळी तिघही जण गेलेली आहेत. सोबत गुहराजा सुद्धा आता सध्या त्यांच्यासोबत आहे, कारण त्याने श्रीरामांना आग्रह केलेला होता की इतर कुठलीही माझी सेवा तुम्ही घेत नसाल तरी माझं एक आग्रहाचं सांगणं आहे की पुढच्या काही अंतरापर्यंत तुम्ही मला सोबत येऊ द्या म्हणून. पुढचा हा जंगलाचा अतिशय निबिड जंगल आहे, अतिशय घनदाट जंगल आहे आणि ही माझ्यासाठी तरी ओळखीची वाट आहे, नेहमीची वाट आहे. तुम्हाला तिथून वाट काढणं कठीण होईल, तेव्हा दक्षिणेकडे जाताना तुम्ही माझी थोडा वेळ का होईना मदत घ्या. एकदा तुम्ही एका ठिकाणी स्थिर झालात, कुठंतरी एका ठिकाणी कुटी बांधून राहायला लागलात की तिथून ही सुंदर कुटी मी तुमच्यासाठी बांधायला मदत करेन, लक्ष्मणाला सोबत घेईन आणि जेव्हा तुम्हाला एक छानशी कुटी बांधून देईन तेव्हा मी तडक परत येईन. कारण हा निषादराज गुह हा एक उत्तम स्थपती म्हणून आहे सुद्धा, असा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख येतो. ही नावाड्याची कथा सुद्धा काल जी आपण अगदी छान मोठ्या डिटेल्समध्ये बघितली ती तशी वाल्मिकी रामायणात फारशी येत नाही. एवढी सगळी मोठ्या प्रमाणात विस्तृतपणे ती येते तुलसी रामायणामध्ये. तुलसीदास लिखित जे रामचरितमानस आहे तिच्यामध्ये ही अतिशय विस्तृतपणे येते आणि हा प्रसंग अतिशय सुंदरपणे तुलसीदासांनी इथं खुलवलेला आहे. पण कथेच्या ओघामध्ये अतिशय सुंदर मला आवडणारी कथा आहे म्हणून मी तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काल ती अतिशय छान विस्तृतपणे सांगितली. गंगा पार करताना श्रीरामांनी पुन्हा अनेक वेळा ह्या गंगेला नमस्कार केला आहे आणि तिला कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, कारण पूर्वजांचं कर्म आहे ह्या गंगेला पृथ्वी तलावर आणताना. आणि त्यावेळा आमच्या जानकीने काय केलेलं आहे तर तिने गंगेला नवस बोललेलं आहे. तिने गंगेला नमस्कार करून सांगितलं आहे, गंगा माते 14 वर्षांनी जेव्हा मी, माझा पती आणि माझे दीर
इथून परत जाऊ अयोध्येच्या दिशेने, तेव्हा तू आम्हाला सुखरूप इथून जाऊ दे. तसं जर झालं तर मी नवस फेडेन आणि अतिशय साग्र संगीत तुझी मी इथं पूजा करेन. आमच्या भारतीय स्त्रियांचा हा अतिशय सुंदर स्वभाव आहे बघा. त्या वरचेवर काहीतरी उपास तापास करत असतात, नवस मागत असतात, देवाकडे मागणं मागत असतात. पण ह्या सगळ्यामध्ये अतिशय चांगली गोष्ट कुठली आहे तर ह्यातले कुठलेही उपास तापास नवस ते स्वतःसाठी कधीच करत नाहीत. स्वतःसाठी कधीतरी कुणी नवस मागितलाय असे तुम्ही मला एक तरी स्त्री शोधून दाखवा. त्या आपल्या पतीवर आलेल्या संकटासाठी देवाला नवस बोलतात, त्या मुलांच्या शिक्षणासाठी नवस बोलतात, त्या मुलीला काही अडचण असली तिच्या विवाहात, मुलाला काही अडचण असली तर नक्कीच सुनेसाठी मुलासाठी नवस बोलतात. पण स्वतःसाठी माझं हे काहीतरी चांगलं होऊ दे, मग मी तुला हे काहीतरी पूर्ण करेन असा देवाकडे नवस कधीही सांगत नाहीत. त्यांचा स्वभाव इतकं सुंदर आहे. जी मृदुता आहे, जे वात्सल्य आहे, जे मातृत्व आहे, जे शील धर्म संस्कार सांभाळून ठेवण्याची त्यांची ही वृत्ती आहे, अतिशय सुंदर आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे, त्या कणखर आहेत. वेळ प्रसंगी कुटुंबामध्ये जर त्यांची आधाराची गरज पडली तर त्या कायम कणखरपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. वेळ प्रसंगी आपल्या पतीला सुद्धा वादविवाद त्या हरवणाऱ्या आहेत. सीतेला आपण अनेक प्रसंगी बघितलेला आहे की ती श्रीरामांना वादविवादातून पटवून देते आपला मुद्दा आणि तोच त्यांना वागायला लावते, त्याप्रमाणे ती करायला लावते. आपल्या अनेक मालिकांमधून किंवा पुस्तकांमधून जशी चित्रित केलेली सीता आहे, मुळमुळ रडणारी, अतिशय केविलवाणी, अबला म्हणून, तशी ही वाल्मिकी रामायणात सांगितलेली सीता नाही. ती अतिशय कणखर आहे, ती अतिशय बाणेदारपणे बोलणारी आहे, ती आत्मविश्वासू आहे. अहो, वर्षभर रावणाच्या सान्निध्यात असताना, अशोक वाटिकेत असताना जरी रावणाला मिळालेल्या शापामुळे रावण तिच्यावर अत्याचार करू शकला नाही, तरी सुद्धा राक्षसी स्त्रिया किंवा रावण सुद्धा तिला क्षणार्धात खाऊन टाकू शकत होते. पण ह्या सगळ्यांसमोर तिने आपल्या आत्मविश्वासाने, अतिशय तेजाने त्यांना तिने लढा दिलेला आहे. त्यांना तिने सांभाळून, त्यांच्यापासून स्वतःची आत्मशांती, आत्मविश्वास सांभाळून ठेवलेला आहे. अतिशय हुशार आहे, पराक्रमी आहे आणि म्हणून तसं म्हणायला गेलं तर वेळ प्रसंगी ती रावणाशी सुद्धा लढू शकते. पण तिने तसं केलेलं नाही, कारण कर्तव्य महत्त्वाचं आहे. आणि तेवढंच, फक्त एक रावणच नाही तर त्याचं सगळं लंकेचं राज्य तिला नष्ट करायचं आहे. आणि म्हणून पुढचं जे सगळं युद्ध प्रसंग झालेला आहे तो तेवढ्याच कारणासाठी. पण तरीसुद्धा ती घाबरली आहे, ती बिथरली आहे, तिला भीती वाटते मनातून आणि ती निराश झालेली आहे. अशी सीता आम्हाला कुठंही रामायणात बघायला मिळत नाही. जसे श्रीराम बाणेदारपणे सगळ्या प्रसंगाला सामोरं जात आहेत, अतिशय धीरोदात्तपणे वागत आहेत, तशीच किंबहुना त्यापेक्षाही अनेक प्रसंगी सीता आम्हाला कणखर झालेली दिसून येते. अशा ह्या सीतेला काल जेव्हा सुमंत्रांनी आग्रह केला की तू माझ्यासोबत चल, तेव्हा तिने त्यांना नाही सांगितलेलं आहे मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही म्हणून. आणि मग तिने श्रीरामांसोबतच पुढचा आपला हा पायी प्रवास, 14 वर्षांचा पायी प्रवास तिने सुरू ठेवलेला आहे. कुठंही कुरकुर नाही. एकाही प्रसंगी श्रीरामांनी तिच्यासाठी पालखी बोलवली आहे, एखादं वाहन किंवा एखादा घोडा बोलवलेला आहे तिला घेऊन जाण्यासाठी, असं कधीच झालेलं नाही. ऊन पाऊस वारा थंडी सगळ्या परिस्थितीत ती श्रीरामांबरोबर अगदी धीरोदात्तपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. प्रत्येक प्रसंगाला तिने उत्तम रीतीने तोंड दिलेलं आहे. आणि तेव्हा गंगेच्या ह्या पलीकडच्या तटावर पोचल्याच श्रीरामांवर 2 हिंस्त्र श्वापदांनी हल्ला केलेला आहे. आणि आपल्या हातात असलेलं धनुष्य श्रीरामांनी वापरून तडक त्या 2ही श्वापदांची शिकार केलेली आहे, त्यांचा तिथं वध केलेला आहे. म्हणून वनात असताना कायम त्यांची शस्त्र तयार असणं हे तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि तसे हे आमचे श्रीराम कायम सावध आहेत आणि जागरूक आहेत. गंगेच्या तीरावर उतरल्यानंतर पुढे आता निषादराज गुह चाललेला आहे. मागे श्रीराम आहेत, मध्ये जानकी आहे आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मण. असे हे 4 जण पायी निघालेली आहेत. निषादराज गुह ह्यांना हा रस्ता माहितीचा आहे, आजूबाजूचा परिसर माहितीचा आहे आणि म्हणून ते हळूहळू श्रीरामांपेक्षा थोडे पुढे जात आहेत. ह्या जंगलामध्ये काय आहे तर विविध भिल्ल वस्ते आहेत. गंगेच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. तेव्हा असलेला वृक्ष परिसर आता गंगेच्या प्रवाहामुळे अतिशय हिरवागार झालेला आहे. अतिशय मोठी वनं तिथं वाढलेली आहेत, घनदाट वनं आहेत, निसर्गरम्य हा परिसर आहे. आणि म्हणून तिथं अनेक ऋषींनी, तपस्व्यांनी आपले आश्रम थाटलेले आहेत आणि तिथं ते सुखेनैव तपश्चर्या करता आहेत. आणि त्याच वेळी ह्या जंगलामध्ये अनेक गोंड, सांथाळ, भिंद
अशा पद्धतीची विविध आदिवासी लोकांच्या जमातींच्या पाड्या आहेत, छोटी छोटी गावं आहेत आणि त्या सगळ्यांना आता गुहराज काय करतायत तर ह्या तिघांच्या आधी थोडंसं पुढे जात आहेत आणि ह्या गावातल्या लोकांना ही खबर देत आहेत की अयोध्येचा राजकुमार वनात आलेला आहे आणि तो तुमची भेट नक्की घेऊ इच्छितो, तुम्ही त्याला भेटा म्हणून. ही सगळी भिल्ल मंडळी एक एक आपल्या आपल्या गटाने श्रीरामांना येऊन भेटतायत आणि श्रीरामांना भेटून त्यांना त्यांच्याशी बोलल्यानंतर ते श्रीरामांच्या सगळ्या बोलण्याने श्रीरामांचे कैसे असावे वागणे, जसे आम्ही शिवाजी महाराजांना समर्थ म्हणतात, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. श्रीरामांच्या बाबतीत सुद्धा आम्ही अगदी असंच म्हणू शकतो की श्रीरामांचं कसं बोलणं होतं तर सगळ्यांना आपुलकीने एकदम जवळचं करून टाकायचं. थोड्या काळाच्या भेटीमध्ये सुद्धा सगळे लोक एवढे प्रभावी होत आहेत की हे भिल्ल लोक, आदिवासी लोक श्रीरामांना विचारत आहेत, कसे हो तुमचे क्रूर माता पिता असतील, एवढ्या कोवळ्या वयातल्या एवढ्या सुंदर स्वभावाच्या मुलांना त्यांनी आपल्या अयोध्येबाहेर घालवून दिलं. मग नंतर विचार करतात, असू देत, जे काय झालं ते उत्तमच झालं, नाहीतरी एवढी प्रत्यक्ष आणि जवळून तुमची आमची भेट कधी झाली असती. श्रीरामांसाठी ही सगळी मंडळी आपल्या गावात येण्याचा आग्रह करता आहेत, पण श्रीरामांनी अतिशय निश्चयप्रमाणे त्यांना सांगितलेलं आहे की मी गावात येऊ शकत नाही, मी वेशीच्या आतमध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी कितीही आग्रह केला तरी श्रीराम गावात शिरत नाही आहेत. गावाच्या बाहेरच त्यांनी झाडपाला गवत मऊ गोळा करून श्रीरामांची झोपण्याची जागा केलेली आहे. आणि तसंच ह्या सकाळी उठल्यानंतर सगळ्या स्त्रिया सीतेसाठी तिच्या आंघोळीसाठी आडोसे तयार करता आहेत. उत्तरेकडे जेव्हा आपण दक्षिणेकडे निघायला लागतो, श्रीरामांचा हा जो मार्ग आहे तो आपण बघतो, तेव्हा हे श्रीराम ज्या ठिकाणी राहिले, ज्या झाडाखाली झोपले, तिथं राम चबुतरे आणि सीतेसाठीची सीता न्हाणी अशी अनेक ठिकाणी आपल्याला बनलेली दिसतात. आजही अनेक ठिकाणी तिथं तीर्थक्षेत्र तयार झालेली आहेत. ही लोकंसुद्धा, आदिवासी लोक, श्रीराम जरी तिथून पुढे गेले तरी ती ठिकाणं कुठल्याही गोष्टीसाठी वापरत नाहीत. रोज कुणीतरी यावं, तिथं 2-4 फुलं व्हावी, मनोभावे पूजा करावी, श्रीरामांच्या आठवणी जागवाव्यात आणि ती जागा तशीच प्रेमाने सांभाळून ठेवावी, अशा ह्या लोकांची आता स्वभाव झालेला आहे. ह्या लोकांना श्रीराम भेटतायत कुठल्या गावाच्या बाजूला, बाहेरच्या ठिकाणी 1 दिवस थांबतायत, कधी 2 दिवस थांबतायत आणि ह्या सगळ्यांशी बोलून प्रेमाने त्यांना आपुलकीने त्यांच्याशी वागतायत. आणि गावाबाहेर जेव्हा ते पडता आहेत, त्या गावापासून दूर निघतायत पुढच्या आपल्या प्रवासाला, तेव्हा ही सगळी मंडळी प्रेमाने प्रत्येक जण विचारताय, आम्ही तुमच्या सोबत येतो म्हणून. तेव्हा श्रीराम त्यांना सांगतायत, जे काही व्रत घेतलंय ना ते मी एकट्याने घेतलंय, त्यामुळे तुम्ही कोणीसुद्धा माझ्यासोबत यायचं नाही आहे. आणि तुमच्या गावात तर मी अधिक काळापर्यंत अजिबात राहू शकणार नाही, कारण दक्षिणेकडे दंडकारण्यात जाणं हे माझं ध्येय आहे. आणि मग ही सगळी मंडळी मोठे लोंढेच्या लोंढे श्रीरामांना पुढचं बरंच मोठं अंतर सोडायला, निरोप द्यायला त्यांच्या मागे मागे सुद्धा येत आहे. जवळजवळ शृंगवेरपूर आणि त्याच्यानंतरचा प्रयागराजपर्यंतचा प्रवास श्रीरामांनी आता पूर्ण केलेला आहे आणि प्रयाग तीर्थावर श्रीराम आलेले आहेत. अयोध्येपासून आजही आपण जर प्रयागराजचं अंतर बघितलं तर हे साधारण 160 किंवा 170 किलोमीटरच्या आसपास आहे. हा प्रवास श्रीरामांनी आता 2.5-3 दिवसांच्या काळामध्ये हा पार केलेला आहे. हा चालत केलेला प्रवास आहे. आणि मग श्रीराम आता प्रयाग तीर्थावर आलेले आहेत. ह्या तीर्थाचं श्रीरामांनी तिथं दर्शन घेतलेलं आहे, तिथं नमस्कार केलेला आहे आणि तिथं आजूबाजूला असलेले अनेक ऋषींचे आश्रम आहेत. श्रीराम ह्या सगळ्या ऋषींना भेटण्यासाठी जात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भेटलेले आहेत ते भारद्वाज ऋषी. भारद्वाज ऋषींचा आश्रम ह्या प्रयाग तीर्थाच्या ठिकाणीच आहे. हे भारद्वाज म्हणजे कोण आहेत तर हे आहेत ऋषी वाल्मिकींचे शिष्य. आपण जेव्हा वाल्मिकींची कथा बघितली तेव्हा आपल्या लक्षात आलं की जेव्हा तो क्रौंचवध वाल्मिकींच्या डोळ्यासमोर घडला तेव्हा त्यांचा हा भारद्वाज शिष्य हाच त्यांच्या सोबत होता आणि त्याच्या समोरच त्यांच्या मनातून तोंडून तो पहिला श्लोक अनुष्टुप छंदातला बाहेर पडला तेव्हा हे भारद्वाज ऋषी त्यांच्या सोबत होते. ह्या भारद्वाज ऋषींना अतिशय आनंद झालेला आहे. श्रीराम स्वतः त्यांच्या आश्रमात आलेले आहेत म्हणून त्यांनी अतिशय सुंदर आदरातिथ्य त्यांचं केलेलं आहे. 1 दिवस श्रीरामांनी तिथं मुक्काम केलेला आहे आणि मग पुढे ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाचा श्रीरामांना पत्ता देत आहेत. पुढचा प्रवास 1 दिवसाचा करून आता चालत चालत श्रीराम हे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत.
वाल्मिकी ऋषींनी सुद्धा अतिशय सुंदर त्यांचं स्वागत केलेलं आहे. ह्या ऋषींना हा राजकुमार प्रत्यक्ष आपल्या भेटीला येतो आहे, आपली विचारपूस करतो आहे, हे बघून अतिशय आनंद होतो आहे. वाल्मिकी ऋषींची श्रीरामांची भेट जेमतेम ह्या रामकथेमध्ये 1 किंवा 2च वेळा घडली. त्यातली ही पहिली वेळ होती जेव्हा साक्षात वाल्मिकी ऋषी आणि श्रीरामांची भेट झाली होती. तेव्हा वाल्मिकी ऋषींना आता श्रीरामांनी विचारलं की ह्या जंगलामध्ये फिरत असताना मला कुठंतरी आता स्थिर निवास करावा असं वाटतो आहे, कुठंतरी एका ठिकाणी थोडे दिवस आम्हाला राहावं असं वाटतं आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला उत्तम जागा सुचवा म्हणून. तेव्हा वाल्मिकी ऋषींनी तिथून जवळच असलेल्या चित्रकूट पर्वताचा पत्ता श्रीरामांना सांगितला आहे. तिथं इंदुमती नावाची अतिशय सुंदर नदी आहे. या नदीच्या आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि खाण्यास योग्य असे अनेक फळं कंदमुळं तुम्हाला तिथं मिळू शकतील. पाण्याची विपुलता आहे, शुद्धता आहे आणि सगळं वातावरण सुद्धा अतिशय शुद्ध आहे असं म्हणून वाल्मिकी ऋषींनी आता त्यांना ह्या चित्रकूट पर्वतावर कसं जायचं ते सांगितलेलं आहे. आणि श्रीरामांनी गुहराजासोबत हा पुढचा प्रवास चित्रकूट पर्वतापर्यंत केलेला आहे. चित्रकूट पर्वताच्या आजूबाजूच्या जंगलात आल्यानंतर श्रीरामांनी आणि गुहराजाने एक अतिशय सुंदर स्वतःला राहण्यासाठी जागा शोधली आहे. ही जागा गुहराजा लक्ष्मणाच्या मदतीने त्यांनी स्वच्छ केली आहे. आजूबाजूची झाडं, खोडं, झाडाच्या झावळ्या या सगळ्या एकत्र करून आता गुहराजा आणि लक्ष्मणाने 2 अतिशय सुंदर कुटी बांधलेल्या आहेत. ही कुटी बांधताना सुद्धा त्याच्या भिंती कशा असाव्या, त्यांची रचना कशी असावी, आधी कशा खोडांची रचना करायची, मग त्यावर कसं लिंपायचं, त्याच्यावर मातीने लिंपायचं, मग झावळ्या लावून कशी पद्धतीने सगळी त्याची बांधणी करायची, म्हणजे त्या ऊन पाऊस वारा थंडी सगळ्या परिस्थितीत अतिशय सुंदर राहू शकतील, टिकाऊपणे राहू शकतील असा विचार या गुहराजाने करून आता ह्या 2ही कुटींमध्ये त्यांनी राहायला सुरुवात केलेली आहे. आणि चित्रकूटाच्या ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये लवकरच जानकी सुद्धा रुळायला लागलेली आहे. श्रीराम तिथं मुक्कामी राहिलेत हे कळता क्षणी आता गुहराजाने त्यांचा निरोप घेतला आहे आणि तो तडक शृंगवेरपुराला आलेला आहे. जाताना थोडा वेळ लागला कारण जानकी श्रीराम लक्ष्मण चालताना थोडे हळू जात होते कारण त्यांच्या सोबत जायचं होतं. पण येताना हा गुहराजा अतिशय धावत लवकरात लवकर शृंगवेरपुराला आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की सुमंत्र जे मघाशी जायला निघाले होते 2 दिवसापूर्वी परत, ते अजूनही तिथंच या गुहराजाची वाट बघत आहेत. त्यांनी गुहराजाला सांगितलंय की श्रीराम नक्की कुठं मुक्काम करतात, स्थिर मुक्काम ते कुठं करतात ते मला येऊन तडक सांगायचं, कारण तो निरोप मला राजा दशरथांना द्यायचा आहे. ते माझी वाट बघत असतील. त्यामुळे एकदा श्रीराम कुटी बांधून तिथं राहायला लागले की त्या जागेचा ठिकाणाचा पत्ता तुम्ही मला सांगायचा. आणि हा पत्ता कळल्यानंतर आता सुमंत्र सुद्धा अतिशय तडक वाऱ्याच्या वेगाने अयोध्येकडे निघालेले आहेत. अयोध्येकडे त्यांनी प्रवास केला. अयोध्येच्या नगरीच्या बाहेर सुमंत्र आलेले आहेत, पण नगरीच्या बाहेरच ते थांबलेले आहेत कारण त्यांनी ठरवलेलं आहे नगरीमध्ये रात्री प्रवेश करायचा. मी येतोय तो कसा येतोय तर मी एकटा आलेलो आहे, श्रीराम जानकी माझ्यासोबत नाहीत. जर माझा एकटा हा आलेला रथ जर ह्या नगरजनांनी बघितला तर ते मोठा गोंधळ माजवतील ही त्यांना कल्पना आहे. आणि म्हणून ते दिवसभर येऊन थांबलेत पण नगरीच्या बाहेर थांबलेले आहेत. रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेल्यानंतर त्यांनी अयोध्येच्या वेशीच्या मध्ये प्रवेश केला. पण काय आश्चर्य, रात्री सुद्धा अगदी मध्यरात्रीच्या वेळी सुद्धा अयोध्येच्या नगराच्या ह्या वेशीवर अनेक तरुण वृद्ध तिथं वाट बघत थांबलेले आहेत की सुमंत्र परत येतील. आणि रथ दिसल्या दिसल्या सगळ्यांनी त्यांना गराडा घातलेला आहे. सगळे अतिशय दुःखाने त्यांना ओरडून ओरडून विचारतात, आमच्या रामाला कुठं सोडलं, कुठं ठेवून आलात तुम्ही, त्याला सोबत का नाही आणलं, तुम्ही एकटेच कसे आलात, रथामध्ये आमचे श्रीराम का नाहीत म्हणून. त्यांच्यामधून मोठ्या मुश्किलीने वाट काढत आता हे सुमंत्र कौसल्या मातेच्या महालाकडे निघालेले आहेत. कौसल्या मातेच्या महालापाशी येताच सुमित्रा राणी त्यांना सामोरी गेलेली आहे आणि सुमित्रा राणीला त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की मी रामाला सोडून आलेलो आहे. पण सुमित्रा माता आता त्यांना सांगतेय आत्ता महाराज दशरथांची भेट तुम्ही घेऊ नका.
महाराज दशरथ अजूनही अश्रुपात करतायत, अजूनही ग्लानीतच वारंवार जात आहेत, त्यांना सारखी मूर्छा येते. तेव्हा तुम्ही आता त्यांना भेटू नका म्हणून सुमंत्रांना दाराबाहेरच त्यांनी थांबवलंय. पण सुमंत्रांच्या सोबत आलेल्या नगरजनांच्या सगळ्या कोलाहलामुळे दशरथ राजांना जाग आली आहे आणि त्यांनी उठता क्षणी विचारलंय, सुमंत्र आलेत का, त्यांना लवकरात लवकर आत पाठवा. सुमंत्रांना आत बोलवलेलं आहे आणि त्यांनी ह्या दशरथ महाराजांनी सुमंत्रांना सांगितलंय, तू एकटा आलायस असं दिसतंय मला, तू तडकच्या तडक रथ तयार कर, मला श्रीरामाजवळ नेऊन सोड, मी श्रीरामाशिवाय राहू शकत नाही. तो अतिशय दृढव्रती आहे, एकदा त्याने ठरवलं तर तो आता त्याचा शब्द मोडणार नाही. त्या कैकईचाच मला अतिशय राग येतोय, जिने श्रीरामांना एवढा त्रास दिला, त्यांच्या मनाला एवढा छळ केलाय त्यांचा, पण आता तू तडक मला तिकडे घेऊन जा. हे बोलता बोलताच परत महाराजांना मूर्छा आलेली आहे आणि सुमंत्र आता रात्रीच त्यांना तिकडनं रवाना केलेलं आहे. उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता दशरथ महाराज आपली पुत्रशोकाने आपला निधन व्हायचा जी कथा आहे, श्रावण बाळाची कथा, आता राणी कौसल्या आणि सुमित्रेला सांगता आहेत. ती कथा त्यांच्या तोंडून असलेली आपण उद्याच्या आपल्या भागात ऐकणार आहोत. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 29व्या भागामध्ये मी डॉक्टर रेवती राहुल संत आज येथेच थांबते. धन्यवाद.